नमस्कार, स्पीड न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे गतवर्षीप्रमाणे यंदाही मिरवणुकांशिवाय साधेपणाने गणेश विसर्जन संपन्न। कोल्हापुरात 21 फुटी गणेश मूर्ती विसर्जनाला गर्दी, तब्बल 100 जणांवर गुन्हा दाखल। कायद्याची लढाई कायद्याने लढा, कोल्हापुरी चपलेने नको, चंद्रकांत पाटील यांचा नामदार मुश्रीफांना टोला। आणि विद्यार्थ्यांनी आरोग्याची काळजी घ्यावी, डॉक्टर अजित कुमार पाटील यांचे आवाहन। बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया सविस्तर बातमीपत्र। कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे गतवर्षीप्रमाणेच यंदाही मिरवणुकांशिवाय साधेपणाने गणेश विसर्जन भक्तिमय वातावरणात पार पडले। मिरवणुकांनाही बंदी असल्याने पर्यायी मार्गावरून गणेश मूर्ती नेण्याचा तसेच अनेक मंडळांना गणेश मूर्ती विसर्जनासाठी महापालिकेकडे सुपूर्द करण्याचा निर्णय घेतला होता। अनंत चतुर्दशीला सार्वजनिक मंडळांच्या गणेश मूर्तींच्या विसर्जनाने यंदाच्या गणेश उत्सवाची सांगता झाली। घरगुती गणेश मूर्तींप्रमाणेच सार्वजनिक गणेश मूर्तींनाही नदी तलावात विसर्जनास प्रशासनाने बंदी घातली होती। यामुळे तालीम संस्था तरुण मंडळाच्या मूर्ती विसर्जन कुंडात आणि रंकाळा खणीत विसर्जित करण्यात आल्या। प्रथम मानाचा गणपती असणाऱ्या तुकाराम माळी तालीम मंडळाच्या गणेशाचे विसर्जन रविवारी सकाळी 9:30 वाजता भैरवनाथ चौकातील कुंडात पालकमंत्री, जिल्हाधिकारी, आयुक्त, जिल्हा पोलीस प्रमुख, आमदार यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आले। यावेळी मुलींच्या लेझिम पथकाने प्रात्यक्षिके सादर केलीत। अप्पासाहेब नलावडे यांच्याकडे सहकारी साखर कारखान्यात 100 कोटींचा घोटाळा झाल्याचा नवा आरोप सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर केला आहे। तसंच मुश्रीफांचे घोटाळे जनतेसमोर मांडण्याची सूचना देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांची असून या घोटाळ्याबाबत ईडीकडे उद्या कागदपत्रे देणार आहे, अशी माहिती सोमय्या यांनी कराड येथे पत्रकार परिषदेत दिली। ब्रिक्स इंडिया कंपनी ही बेनामी कंपनी आहे। यातील 98% शेअर्स हे कोलकात्याचे आहेत। यात 2% हे हसन मुश्रीफ यांच्या नातलगांचे आहेत। कोणताही साखर कारखाना चालवण्याचा अनुभव नसलेल्या कंपनीकडे जबाबदारी दिली। ती का दिली ते शरद पवारांना माहीत आहे। मतीन हे हसन मुश्रीफांचे जावई या कंपनीचे मालक आहेत। तसंच पुढच्या आठवड्यात हसन मुश्रीफ यांचा तिसरा घोटाळा उघड करणार असल्याचंही सोमय्या यांनी म्हटलं। 21 फुटी गणेश मूर्ती प्रतिष्ठापना करून गर्दी जमवत मिरवणूक काढल्याप्रकरणी छत्रपती शिवाजी चौक तरुण मंडळाविरोधात लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार वळंजू यांच्यासह 100 कार्यकर्त्यांविरोधात गणेशोत्सव कालावधीत दुसऱ्यांदा गुन्हा दाखल करण्यात आला। गणेश आगमना दिवशी उत्सव मूर्तींची पालखी मिरवणूक काढल्याप्रकरणी या मंडळावर गुन्हा दाखल झाला होता। मंडळाने गतवर्षी मार्केटयार्ड येथे 21 फुटी गणेश मूर्ती प्रतिष्ठापना केली। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने गणेश उत्सवाबाबत अनेक निर्बंध लागू केले होते। गणेश मूर्ती केवळ 4 फूट असावी असे आदेश होते, पण गणेश मूर्ती बनवून तयार झाली असल्याचे कारण सांगत छत्रपती शिवाजी चौक तरुण मंडळाने गतवर्षी मार्केटयार्ड येथे गणेश मूर्ती प्रतिष्ठापना केली। शाहू मार्केटयार्ड येथे गतवर्षी प्रतिष्ठापना केलेल्या गणेश मूर्ती छत्रपती शिवाजी चौक तरुण मंडळाने विसर्जनासाठी रविवारी पहाटे 4 वाजता बाहेर काढली। शाहू मार्केटयार्डातून पहाटेच्या सुमारास मूर्ती छत्रपती शिवाजी चौकात आणण्यात आली। यानंतर सकाळी 7 वाजल्यापासून भाविकांची गर्दी झाली होती। याची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे फौजफाट्यासह छत्रपती शिवाजी चौकात दाखल झाले। त्यांनी याबाबत कार्यकर्त्यांना विचारणा केली। यावेळी गणेश मूर्ती 2 वर्षापासून ठेवण्यात आल्याने यंदा विसर्जन करणारच असा पवित्रा मंडळाने घेतला। अखेर 10:30 वाजण्याच्या सुमारास पोलीस बंदोबस्तात गणेश मूर्ती विसर्जनासाठी मार्गस्थ झाली। या प्रकरणी मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार वळंजू यांच्यासह उपाध्यक्ष सुहास भेंडे, चंद्रकांत स्वामी, दिलीप खोत, कमलाकर पवार, प्रसाद वळंजू, नंदकिशोर जमदाडे, महम्मद पठाण, पंडितराव पवार, प्रमोद सुतार, नितीन पाटील या पदाधिकाऱ्यांसह 100 कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल झाला। कायद्याची लढाई कायद्याने लढा, कोल्हापुरी चपलेने लढू नका। ईडीला तोंड देणं कठीण आहे, तोंडाला फेस येईल। कारखान्यांमध्ये ज्या कंपन्यांमधून 98 कोटी आले त्या कंपन्या कुठे आहेत यावर बोला। त्या कंपन्यांनी कोलकातामधून सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्यात कशी गुंतवणूक केली त्यावर तुम्ही बोला। त्यामुळे मला मंत्री हसन मुश्रीफ यांना आवाहन करायचे आहे की शांत डोक्याने काम करा, असा उपरोधिक सल्ला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज दिला।
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी माझ्यावर आरोप करण्यासाठी किरीट सोमय्या फक्त साधन आहेत, खरे मास्टरमाइंड चंद्रकांत पाटील आहेत असा आरोप केला होता। पश्चिम महाराष्ट्रामध्ये फक्त कोल्हापूर येत नाही, सोलापूरमध्ये भाजपचे 2 आमदारानंतर आता 8 आमदार झाले आहेत। सांगली महापालिकेत महापौरपद दगाफटक्याने गेले, पण स्थायी समिती पुन्हा भाजपकडे आली आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आमच्याकडे होती, पण हे 3 पक्ष 56ला मुख्यमंत्री, 54ला उपमुख्यमंत्री आणि 44ला महसूल मंत्री यातून कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद गेली, असे प्रत्युत्तर चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे। करवीर तालुक्यातील सावर्डे दुमाला गावामध्ये 1995 पासून आज अखेरपर्यंत एक गाव एक गणपती ही परंपरा अखंडपणे सुरू ठेवली आहे। त्यामुळे करवीर तालुक्यातील सावर्डे दुमाला हे गाव आदर्श गाव ठरले आहे। गावातील जय शिवराय व्यायाम तालीम मंडळाकडून गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना केली जाते। तसेच गणेशोत्सवाच्या काळात अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात, पण यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व कार्यक्रम रद्द करून गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यात आला। तसेच ग्रामपंचायतीकडून मूर्तीदान उपक्रम, नदीचे होणारे प्रदूषण याबरोबरच निर्माल्य यांचे संकलन करून ग्रामपंचायतीमार्फत त्याची योग्य ठिकाणी विल्हेवाट लावली जाते। एक गाव एक गणपती हा उपक्रम अतिशय चांगला असून सामाजिक एकोपा टिकवण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील इतर गावांनी तसेच मंडळांनी असे उपक्रम राबविले गेले पाहिजेत। स्पीड न्यूजसाठी प्रतिनिधी केतन खाडे। वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही पाहत राहा स्पीड न्यूज लाईव्ह 24। हिरव्या निसर्गाच्या सानिध्यात आपल्या प्रियजनांसोबत अविश्वसनीय क्षणांत रम्य होण्याचे अतुलनीय ठिकाण। कोल्हापूर शहरापासून अवघ्या 5 मिनिटांच्या अंतरावर कृषी पर्यटन केंद्र प्रमाणित व्यंकटेश ॲग्रो टुरिझम, कळंबा रोड, कोल्हापूर। व्यंकटेश ॲग्रो टुरिझम, कोल्हापूर। संपर्क 9284890234 आणि 8999210023। खमंग सुगंध चहुबाजू फिरी, खवय्ये गिरी। विश्रांतीनंतर पुन्हा बातमीपत्रात आपलं स्वागत। भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार डॉक्टर किरीट सोमय्या यांच्या दौऱ्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमुळे कायदा सुव्यवस्था स्थिती बिघडेल या भीतीपोटी सोमय्या यांनाच 4 भिंती आड दडवून संकटापासून वाचवण्याची ठाकरे सरकारची युक्ती म्हणजे पळपुटेपणाची परंपरा पुढे चालू ठेवण्याचा प्रकार असून अशा भ्याडपणामुळे राज्यातील भ्रष्टाचारास पाठबळ मिळत आहे, असा आरोप भाजप जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांनी आज एका प्रसिद्ध पत्रकाद्वारे केला आहे। भ्रष्टाचारांना पाठीशी घालून तो उघडकीस आणणाऱ्यांवरच कारवाई करण्याच्या तालिबानी धोरणामुळेच ठाकरे सरकार सर्व आघाड्यांवर सपशेल अपयशी ठरले असून केवळ दडपशाही करून अपयश झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न आता सुरू आहे। या पळपुट्या सरकारमुळे राज्यात आणीबाणी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून
अपयश झाकण्याकरिता दडपशाही करणाऱ्या ठाकरे सरकारने स्वतःच्याच कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण केली आहेत. धोरण आणि निर्णयाची कोणतीही क्षमता नसल्यामुळेच कोणत्याही प्रश्नावर भूमिका न घेता प्रश्नच दडपण्याच्या धोरणामुळे ठाकरे सरकारने राज्याच्या जनतेस असुरक्षिततेच्या उंबरड्यावर नेऊन ठेवले असून गुन्हेगारांना मात्र मोकाट सोडले आहे, असा आरोपही त्यांनी केला. यंदाच्या गणेशोत्सव सोहळ्यातील घरगुती गणपती मूर्ती काही भाविकांनी नदीपात्रात विसर्जन केल्या होत्या. नद्यांचे होणारे प्रदूषण टाळावे व नदीतील पाणी अशुद्ध होऊ नये या उदात्त भावनेतून विसर्जित केलेले 300 गणपतीच्या मूर्ती बाहेर काढून त्या दान करण्याचा उपक्रम करवीर पंचायत समितीचे सदस्य राजेंद्र सूर्यवंशी यांनी युवकांच्या सहकार्यातून राबवण्यात आला. करवीर तालुक्यातील कसबा बीड महे या गावातील घरगुती व सार्वजनिक गणपतींच्या मूर्तीचे विसर्जन भोगावती नदीपात्रात भाविकांनी केले होते. गेल्या 2 दिवसांमध्ये भोगावती व तुळशी नद्यांच्या पात्रातील पाण्याची पातळी कमी झाली. नदीपात्रात विसर्जित केलेल्या मूर्तींच्या विविध रंगामुळे नद्यांच्या पात्रातील पाणी दूषित होऊ नये, नद्यांच्या पात्रातून मूर्ती बाहेर काढून नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी एक सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. नदीपात्रातील पाणी कमी झाल्याने या गणपतींच्या मूर्ती उघड्यावर पडलेल्या होत्या. या सर्व मूर्ती एकत्र करून महे व बीड ग्रामपंचायतीने संकलन केलेल्या ठिकाणी व्यवस्थितरित्या पोच करण्यात आल्या. या उपक्रमात करवीर पंचायत समितीचे सदस्य राजेंद्र सूर्यवंशी, महे गावचे युवा नेते उत्तम पाटील, जगदीश पाटील, राम हुजरे, स्वरूप पाटील, केतन जाधव, गोरक्ष वाघमारे, सचिन पाटील, युवराज बोराटे, संदीप जरग, सुधाकर पाटील यांनी कठोर परिश्रम घेतले. कोल्हापुरी कलानगरी म्हणून ओळखली जाते. याच कलानगरीमधील नवीन टॅलेंट्स आपला सांस्कृतिक वारसा जगभर पोहोचवत आहेत. कोल्हापुरातील के युनिट डान्स स्कूलच्या कलाकारांनी आपला झेंडा इंडियन हिपहॉप या स्पर्धेत रोवला आहे, अशी माहिती नृत्य परिषद पश्चिम महाराष्ट्र विभाग प्रमुख सागर बगाडे यांनी दिली. कोल्हापुरातील करण गायकवाड यांच्या के युनिट डान्स स्कूलच्या या विद्यार्थ्यांनी करण यांच्या मार्गदर्शनाखाली इंडियन हिपहॉप 2021 या स्पर्धेत टॉप 6 मध्ये येऊन कोल्हापूरचे नाव गाजवले आहे. या स्पर्धेसाठी भारतातून एकूण 110 संघ आले होते. ऑनलाईन असलेल्या या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन संपूर्ण भारतात आपले स्थान निर्माण करणारा हा संघ कोल्हापूरचा संघ आहे. ही अभिमानाची बाब आहे. यामध्ये तनिषा मलानी, सरगम मेघानी, सुहाना निरंकारी, पल वाधवा, खुशी गंगावणी, महक खटावणी, एंजेलिना बसंतानी, विराज वाधवानी, खुशी परमनंदानी यांनी सहभाग घेतला आहे. नृत्य परिषद पश्चिम महाराष्ट्र विभाग प्रमुख सागर बगाडे, सचिव चंद्रकांत पाटील, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष दीपक बिडकर, कोरिओग्राफर करण गायकवाड, सूरज कांबळे, मनीषा फेब्यानी आदी मान्यवर उपस्थित होते. कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समितीचे CRC 7 मध्ये ऑनलाईनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी घ्यावयाची काळजी याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. कोल्हापूर प्राथमिक शिक्षण महानगरपालिकेचे प्रशासन अधिकारी SK यादव यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर अजित कुमार पाटील यांनी गणेशोत्सव काळामध्ये विद्यार्थ्यांना अभ्यासाबद्दल घ्यावयाची काळजी याबद्दल नियोजन करण्यात आले होते. सामाजिक जनकल्याण संस्थेचे अध्यक्ष उदयसिंह पाटील, पर्यावरण मित्र यांनी विद्यार्थ्यांना गणेशोत्सव काळामध्ये विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक अभ्यास कसा करावा व याबद्दल काळजी कशी घ्यावी याबद्दल मार्गदर्शन केले. कोल्हापूर प्राथमिक शिक्षण समितीकडील बोंद्रेनगर विद्यालयाचे अध्यापक सर्पमित्र यांनी विद्यार्थ्यांना आपल्या परिसरात व आजूबाजूला सर्प आले तर ते कसे ओळखावे व त्याबद्दल सावधगिरी कशी घ्यावी याबद्दल मार्गदर्शन केले. राजेंद्र पाटील यांनी विद्यार्थ्यांना अभ्यास करत असताना कसे बसावे व आपल्या भागातील तरुण मंडळी असतील किंवा परिसरातील लहान मोठे तरुण मंडळी असतील त्यामध्ये आकर्षक देखावे तयार करत असताना थर्माकोलचा वापर टाळावा, प्लास्टिकचा वापर टाळावा व पर्यावरणाला हानी होणार नाही याबद्दल आकर्षक देखावे व आकर्षक सजावट कसे करता येईल याबद्दल विद्यार्थ्यांना व पालक शिक्षक यांना ऑनलाईन झूमच्या माध्यमातून प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर DT शिर्के, प्रकुलगुरू डॉक्टर PS पाटील तसेच मराठी विभाग प्रमुख डॉक्टर रणधीर शिंदे व प्राचार्य डॉक्टर नंदकुमार मोरे यांनी सोमवारी लेखिका व पत्रकार सोनाली नवांगुळ यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. साहित्य अकादमी पुरस्काराच्या मानकरी ठरल्याबद्दल
नवांगुळ यांचे विद्यापीठाच्या वतीने मनापासून अभिनंदन केले. सोनाली नवांगुळ यांच्याशी झालेल्या गप्पागोष्टीमध्ये कुलगुरू डॉक्टर शिर्के यांनी विद्यापीठ नजीकच्या भविष्यात भाषांतराचा एक महत्त्वाचा प्रकल्प राबविण्याचा विचार करत असून या प्रकल्पात सोनाली नवांगुळ यांनीही सहभाग द्यावा असे आवाहन केले. नवांगुळ यांनी शिवाजी विद्यापीठ हे आपले विद्यापीठ असल्याने विद्यापीठाच्या प्रकल्पात सहभागाला नाही म्हणण्याचा प्रश्नच येत नाही असे स्पष्ट केले. याशिवाय चर्चेत विद्यापीठातील प्रमुख वास्तू अपंगाशी मैत्रीपूर्ण बनवण्याच्या प्रयत्नांबद्दल कुलगुरू डॉक्टर शिर्के यांनी माहिती दिली. नवांगुळ यांनी त्यांच्या सवडीने विद्यापीठाच्या वस्तूंना भेट देऊन केलेल्या सोयी पाहाव्यात आणि काही त्रुटी असतील तर त्या सांगाव्यात, म्हणजे त्याही दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल अशी ग्वाही देखील कुलगुरू डॉक्टर शिर्के यांनी दिली. दरम्यान नवांगुळ यांच्यावर राज्यभरातील मान्यवरांकडून अजूनही अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. विशेष म्हणजे तामिळनाडूचे मुख्यमंत्री M.K. स्टॅलिन यांनी पुरस्काराची घोषणा होताच तमिळ लेखिका सलमा यांचे आणि मराठी वाचकांना तमिळ लेखिकेच्या साहित्य कृतीची भाषांतराच्या माध्यमातून ओळख करून दिल्याबद्दल सोनाली नवांगुळ यांचे कौतुक व अभिनंदन केले आहे. गेल्या 80 वर्षात मर्दानी क्रीडा क्षेत्रात नावलौकिक प्राप्त आणि रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळ्यात नेत्रदीपक मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक सादर करणारे करवीर तालुक्यातील शिरोली दुमाला गावचे जुन्या पिढीतील मर्दानी खेळाचे वस्ताद दत्तू विठू पाटील यांचे रविवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 92 वर्षाचे होते. दत्तू पाटील यांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला होता. यांनी कुस्ती कलेबरोबर मर्दानी खेळाचा छंद जोपासला होता. शेती व्यवसायाबरोबर ते कुस्ती कलेकडे वळले. कुस्ती, व्यायाम आणि मर्दानी खेळाचा सराव हा त्यांचा नित्य नियम असत. गेल्या 10 वर्षापासून खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या मार्गदर्शनाखाली रायगडावरील होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्यात मर्दानी खेळाच्या विविध प्रकाराचे सादरीकरण करत असत. त्यामुळे ते महाराष्ट्रभर प्रसिद्ध होते. नवी दिल्ली येथे झालेल्या शिवजयंती सोहळ्यात खास कोल्हापुरी मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिके दाखवली होती. तरुणांना लाजवेल असे त्यांचे खेळ असायचे. त्यांनी सारे आयुष्य मर्दानी खेळासाठी वाहून घेतले होते. शेलार मामा म्हणून त्यांची महाराष्ट्रभर ओळख होती. अंगी कणखरपणा, करारी बाणा आणि चलाकी वृत्ती असल्याने वयाच्या 90व्या वर्षापर्यंत त्यांनी मर्दानी खेळ जोपासला. 2018 साली शिवबा विचार प्रसारक मंडळ नवी मुंबई यांच्यातर्फे विठ्ठल पुरस्कार देण्यात आला. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती रायगड, कोल्हापूर दसरा महोत्सव ट्रस्ट यांच्यातर्फे त्यांना स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले. त्यांच्या निधनाने शिरोली दुमालासह पंचक्रोशीत मर्दानी क्रीडा क्षेत्रात हळहळ व्यक्त होत होती. वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची. उद्या पुन्हा भेटू नवीन ताज्या बातम्यासह. तुम्ही पाहत राहा स्पीड न्यूज लाईव्ह 24. स्टे लाईव्ह, स्टे अपडेट. तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.